रिझर्वेशन पॉलिसी ही ॲज पर कॉन्स्टिट्यूशन चालत असते. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासून त्यांना इन्क्लुजन करण्यासंदर्भातले शासन त्यांना निर्देश देऊ शकतात आणि त्या घटनात्मक आयोगाला हे रिझर्वेशन देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्रित करून मला हे मिळालंच पाहिजे आणि मी घेणारच, का देत नाहीत, मग अमक्याला आहे तर आम्हाला का नाही, असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे, कायदा विरोधी वक्तव्य आहे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा हा अवेअर आहे. म्हणजे ते एकमेकाचा रिस्पेक्ट, आदर हा अवेअर नाही, म्हणजे त्याला नकार देणे आहे. ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. अशा पद्धतीने जर कोण उद्या मागणी करायला लागलं तर मला वाटतंय त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्यास अशा गोष्टी कारणीभूत ठरतील. साहेब, इथले सगळं व्यवस्थेतले त्याच समाजातल्या मोठे आमदार मंत्री आहेत. त्यांनी मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे त्यांना सरकारने आरक्षण द्यावं अशा प्रकारचे पत्र सुद्धा दिलेले आहे. तुम्हाला असं वाटतं का की कायद्याचं ज्ञान असून सुद्धा काही लोक गप्प बसलेली आहेत, ते जाणकार म्हणजे मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही ज्यावेळी लोकनियुक्त कायद्याच्या सभागृहामध्ये जात असता त्यावेळी माझी या महाराष्ट्रातल्या आमदार, खासदार, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना, इंटेलेक्च्युअल फिडिंग करणाऱ्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. मराठा रिझर्वेशन संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे M.H. मार्लापल्ले यांचं एक जजमेंट आहे. या जजमेंटचा सुद्धा या माणसांनी, सगळ्या लोकांनी अभ्यास केला गेला पाहिजे. B.H. मार्लापल्ले असं म्हणतात, मराठा व कुणबी एकच आहेत असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मार्लापल्ले न्यायमूर्तींचं हे जजमेंट आहे, याचा अभ्यास करावा. सुप्रीम कोर्टानं मराठा रिझर्वेशन संदर्भात जे जजमेंट दिले त्या जजमेंटमध्ये 750 पानांचं जजमेंट आहे. त्यामधल्या महाराष्ट्राच्या टोटल सामाजिक स्थितीगतीचा आढावा, कोण मागास, कोण फॉरवर्ड, काय परिस्थिती आहे, या राजश्री पाटील केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करावा. तुम्ही डायरेक्ट पत्र देता. मराठवाड्यामधल्या 5-6 खासदारांनी काल परवा पत्र दिलं, नवनियुक्त खासदारांनी, आणि मग हे पत्र दिल्यानंतर मला वाटतंय कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती जर घेतली नसेल तर मला वाटतंय हे खूप धोकादायक आहे आपल्या सर्वांच्या हिताच्या आणि अधिकाराच्या संदर्भात. भुजबळ जे आहे ते चिथावणीखोर वक्तव्य करून तलवार वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते त्यांनी सुरू केलाय आणि दंगल जी आहे ती त्यांना घडवायची आहे. त्यामुळे असा जर प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एक पाऊल मागे हटणार नाही, असं प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय. जरांगे साहेब काय कुठल्या शब्दाचा काय अर्थ काढतील त्याचं अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य पाहता ते काही बोलू शकतात, यामध्ये काही हे नाहीये. कारण एखादी शेरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये, शेरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मधीत अर्थ घ्यायचा असतो, तो शब्दार्थ घ्यायचा नसतो. की एक मोटिवेटेड म्हणजे पुढच्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी, पुढच्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, किंवा आपण बाबा यस आपण पण या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असं ज्यावेळी माणूस एक जनरली बोलत असतो त्यावेळी काही शेरोशायरींचा, काही उदाहरणांचा, काही म्हणींचा उपयोग केला जातो. लिटरेचर आहे आपलं लँग्वेज आहे, आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा. त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत, खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहेत. भुजबळ साहेब हे
ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडवतील अशा प्रकारचं त्यांचं. कधी अशी काही बॅक हिस्ट्री आहे का? ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली? ओबीसीनी कधी उठाव केलाय? ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय, दंगली घडवलेल्या आहेत? अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो. पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, भटका विमुक्त जाती जमाती डोंगराच्या कुशील आहेत, गावगाड्यापासून समाज व्यवस्थेपासून दूर पळणार आहेत, त्या आजही निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. त्यामुळं हे अशी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचं हे लक्षण आहे. साहेब मला सांगा की कुणबीमधून आरक्षणाची ही मागणी नव्याने सरसकटची किती घटनेला धरून आहे, किती शाश्वत आहे आणि हा जो आंदोलनाचा डोलारा उभा आहे त्यावरती मराठा समाजाने किती विश्वास ठेवला? मराठा समाजातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज या महाराष्ट्रामधला रुलर समाज आहे, म्हणजे शासनकर्ती जमात आहे. आणि जी शासनकर्ती मग आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व मागितलेलं होतं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा, एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर तिचं प्रतिनिधित्व तपासलं जातं. शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, विधानसभेमधलं, लोकसभेमधलं, पंचायत राजमधलं, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं, आणि हे सगळं प्रतिनिधित्व तपासून एखादी कम्युनिटी सोशली तिच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन होत असेल, की एखाद्या कम्युनिटीला इथल्या व्यवस्थेमध्ये जगत असताना, वावरत असताना, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ज्यावेळी तिला सोशली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, की सामाजिक तुच्छता म्हणून जर वागणूक दिली जात असेल तर त्याच्यावरती सर्वात जास्त गुणांकन किंवा त्याच्यावरती सर्वात जास्त अशी सोशली डिस्क्रिमिनेशनला ती कम्युनिटी सामोरे जात असेल आणि त्या सोशली डिस्क्रिमिनेशनमुळे त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रमाण कमी असेल आणि शिक्षण नोकऱ्यातल्या कमी प्रमाणामुळे त्यांच्या एकूण आर्थिक उन्नतीवर किंवा जीवन जगणं असह्य होत असेल तर त्या कम्युनिटीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे. ही घटनात्मक मूल्य आहेत, तत्व आहेत. मी थोडं टेक्निकल बोलतोय, थोडं कायद्याच्या भाषेत बोलतोय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं सांगणं आहे की मागासले पण ठरवत असताना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. साहेब, विधानसभा आणि लोकसभेमधल्या आरक्षणाचा एक मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. म्हणतात की मंडल आयोग पूर्णपणे इम्प्लिमेंट झालेला नाहीये, तर अशी की तुम्ही मागणी करत आहात किंवा लावून धरणार आहात की विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसींना आरक्षण? हे बघा, ओबीसीच्या संदर्भातला मंडल आयोग फक्त अर्धा इम्प्लिमेंट झालाय. हा फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही, हा देश लेवलचा प्रश्न आहे. ओबीसींना फक्त पंचायत राजमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आणि पंचायत राजमध्ये काय काम असतं? पंचायत राजमध्ये गटारी काढ, कुठं दिवाबत्ती लाव, कुठं शाळेचे पत्रे बसव, कुठं कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका असेल तर शहराची स्वच्छता ठेव. हे कॉर्पोरेशनचं हे काम आहे. पण ओबीसीचं मंडल आयोग अर्धा इम्प्लिमेंट केला गेल्यामुळं, विधानसभा लोकसभेमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळं कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या विधानसभेमध्ये आणि ज्या लोकसभेमध्ये या सर्व समूहाच्या बाबतीमध्ये कायदा लिहिला जातो, धोरणात्मक निर्णय घेतले जातात, तिथं मात्र या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन अजिबात दिसून येत नाही. 60% लोकसंख्येला आजही माझ्या या भारताच्या कायद्याच्या सभागृहामध्ये अधिकृतरित्या रिझर्वेशन मधून त्यांना घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व आजही घेतलं जात नाही. मग आताचीच कालची लोकसभेची निवडणूक पाहिल्यानंतर SC ST सदस्य जर बाजूला काढले, जे कायद्यानं या लोकसभेमध्ये गेलेले आहेत, बाकीचे ओबीसी दिसतच नाहीत. एका बाजूला मराठा 26 दिसतात, 6 कुणबी दिसतात आणि बाकीचे SC ST किंवा एकाच दुसरा की ज्याची ओबीसी बद्दल त्या ओबीसीचा लॉंग फॉर्म सुद्धा नाही, असे काही 1-2 माणसं ओबीसीची निवडून गेलेले आहेत. त्यांना या ओबीसीच्या वेदना, दुःख या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारचं सोयरसूतक ते पक्षाच्या अजेंड्यावर गेलेले आहेत. तर या महाराष्ट्रामधनं ओबीसीचं नेतृत्वच या देशाच्या लोकसभेमध्ये गेलेलं नाही, याची मला खंत व्यक्त करावीशी वाटते. एक काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे देशामध्ये खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. ते भाजपचे होते. भाजपच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये दंड थोपटून लालू प्रसाद यादव, समीररावजी भुजबळ,
त्याचबरोबर नॉर्थ मधल्या साऊथ मधल्या खासदारांच्या बरोबरीनं या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून साधारणपणे 2010-11च्या दरम्यान कास्ट सेन्सस म्हणजे दर 10 वर्षाला खाली सुमारे होते किंवा कास्ट सेन्सस होतो. तर देशाच्या संसदेला घेराव घालणाऱ्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून, पक्षाची धोरणं बाजूला ठेवून माझ्या ओबीसीचा कास्ट सेन्सस झाला पाहिजे ही भूमिका घेण्याचं धारिष्ट्य, धैर्य, करेज दाखवणारे गोपीनाथराव मुंडे होते. असं आत्ता माझ्या महाराष्ट्रातनं कुठला खासदार या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी बोलणार आहे? आणि जर बोलणार असेल तर त्याची डेप्थ काय, त्याचं नॉलेज काय? मी जबाबदारीने बोलतोय, लोकनियुक्त प्रतिनिधीवर बोलतोय, याचं मला भान आहे. पण तरी सुद्धा असं बोलण्याचं डेअरिंग इथला कुठला लोकप्रतिनिधी करणार आहे का? माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का? आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसीचा प्रतिनिधी, आमच्या हक्कावर बोलणारा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला नाही, याचं मला अति दुःख आहे आणि वेदना आहे. मग याची काही मागणी करतात तुम्ही रिझर्वेशनची विधानसभा आणि लोकसभा? विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील. देश पातळीवरचा हा विषय आहे. देशभर याचं वातावरण तयार व्हावं लागेल. वेगवेगळ्या घटक राज्य म्हणजे केंद्र सूची आणि राज्य सूची, केंद्र आणि राज्य या सगळ्या लोकांना एकत्रित बसावं लागेल. हे खूप मोठं एक्झर्शन आहे. पण विधानसभा लोकसभेची मागणी तर आम्ही करूच, ते झालंच नाही. कास्ट सेन्सस इंग्रजांनी 1931 साली लास्ट कास्ट सेन्सस केला. त्यानंतर आमच्याच लोकांनी आम्हाला मोजायचं नाकारलं. आमच्याच लोकांनी, ह्या देशी लोकांनी, आमच्या देशातल्या रुलर्सनी आमचा न्याय हक्क नाकारायला सुरुवात केली. इथल्याच लोकांनी आमचं स्टेटस नाकारायला सुरुवात केली. इथल्याच लोकांनी भटके विमुक्तांना आजही गावगाड्यामध्ये घर द्यायला, 1 गुंठा जमीन द्यायला नकार दिलाय. आम्हाला बजेट द्यायला नकार दिलाय. मी जबाबदारीने या महाराष्ट्राला सांगतो की आजही शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण जर काढलं तर त्यामध्ये सर्वात मोठं गळतीचं प्रमाण हे माझ्या भटके विमुक्त जाती जमातीमधलं आहे. 7वी आणि 8वी नंतर आश्रम शाळामध्ये 7वी पर्यंत शिकणारे मुलं किंवा मुली, त्यानंतर त्यांची एलसी घ्यायला त्यांचे पालक येत नाहीत. म्हणजे 7वी पर्यंतच माझ्या या भटके विमुक्त जाती जमातीमधल्या, ओबीसी मधल्या लोकांचं शिक्षण थांबतं. आमच्या लेकीवाळींचं शिक्षण थांबतं. याच्याही पलीकडे जाऊन या माझ्या महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल लिडर्सना, आमदार खासदारांना एक माझा मुद्दा आहे, मला थोडा तुमचा वेळ घेऊन मला महाराष्ट्रासमोर मांडायचा आहे. ज्या बीड जिल्ह्यामधला ऊसतोड कामगार या महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणीसाठी ग्रीन बेल्ट मध्ये जातो, इरिगेटेड बेल्ट मध्ये जातो. एक संशोधन या माझ्या बीड जिल्ह्यामधल्या महिलांच्या बाबतीमध्ये झालं की साधारणपणे 28-29 वयापासून ते 34-35 वयापर्यंतच्या माझ्या महिलांची गर्भाशय या माझ्या बीड जिल्ह्यामध्ये विक्रमी गर्भाशय काढली जातात. आणि ही गर्भाशय का काढली जातात, एवढ्या कमी वयामध्ये का काढली जातात? कारण माझ्या या महिला शारीरिक कष्टाचं काम करतात, ऊसतोडीचं काम करतात, मोळ्या उचलायचं काम करतात. मासिक पाळीच्या वेळी त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, मानसिक संतुलन त्यांचं राहत नाही. आणि त्या महिलांची गर्भाशय 30, 32, 33 वर्षानंतर माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गर्भाशय काढली जातात. हे माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे का? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ज्या कुटुंबामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, घर सोडून 2 किलोमीटर 5 किलोमीटर अशा दूर अंतरावरती जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. तर आजही माझ्या या महिला ऊसतोडीचं काम करतात, वीटभट्टीचं काम करतात. माझ्या बंजारा लमाण समाजातल्या महिला आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी वाळू वाहण्याचं काम करतात, विटा वाहण्याचं काम करतात, सेंटरिंगचं काम करतात, वार लावून काम करतात. हे महिला जर शारीरिक सुरक्षित नसेल, कुठला अमृत महोत्सव साजरा करतोय आम्ही या भारत देशामध्ये? हा अमृत महोत्सव आहे माझ्या भारत देशाचा. मात्र हकीच आहे गेल्या 25 वर्षापासून महिलांची गर्भाशय काढल्या जातात. तुमचे यापूर्वी अनेक आंदोलन झाले, अनेक ओबीसी नेतृत्व इथं उदयास आलं. एकाही व्यक्तीनं, एकाही लोकप्रतिनिधीला असं वाटलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहात हे मांडावं किंवा कुठल्याही आंदोलनाच्या ठिकाणी हे मांडावं. तुम्हाला आजच असं का वाटलं की ह्या गोष्टी? हे बघा एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचा असेल तर हे सगळे पॅरामीटर्स आहेत.
एखादी कम्युनिटी आम्ही मागास आहोत असं जर म्हणत असेल तर हे सगळे महिलांचं शिक्षण किती आहे, महिलांना काय वागणूक दिली जाते, घरापासून स्वच्छतागृह किती लांब आहे, जर स्वच्छतागृह बांधलं असेल तर ते वापरलं जातं की नाही, ते देवा अंधश्रद्धा या गोष्टींचा सुद्धा विचार केलं जाणं अपेक्षित आहे. शिक्षणामधल्या गळतीचं प्रमाण, जर एखादी महिला शिकत असेल तर शिकल्यानंतर तिला पुढची परिस्थिती काय निर्माण होते, या सगळ्या गोष्टी आज आवश्यक आहेत. आणि मग एखादी कम्युनिटी आम्ही मागासच आहे, मग मारायला मिळते तर आम्हाला का मिळत नाही, हे म्हणणं म्हणजे तद्दान फालतूपणा आहे. तुम्ही तुलना कशाला करताय? तुम्ही या पॅरामीटर्स मधून पुढे जा ना, या चाळणीमधून तुम्ही गुणांकन घेऊन पुढे जा ना. हे नाकारलंय तुम्हाला, आजपर्यंत 4 आयोगांनी नाकारलंय, आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने नाकारलंय. आताच मी तुम्हाला वाचून दाखवलं, औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस BH मार्लापल्ले यांचं स्टेटमेंट आम्ही परत एकदा रिपीट करतो. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मी मराठीमध्ये अपिलिंग भाषेमध्ये माझ्या 12 करोड जनतेला ही भाषा समजावी यासाठी मी हे स्टेटमेंट इथं तुम्हाला उद्धृत करत आहे. पण काहींचे रोटीबेटी व्यवहार आहेत असा एक दावा केला जातो, प्रतिवाद केला जातो तुमच्या ह्याला की विदर्भात आमचे रिलेटिव्ह आहेत, आम्ही मराठा आहोत तिकडे, ते कुणबी आहेत. मी कुणब्यांच्या काल डेफिनेशन तुम्हाला सांगितलेले आहेत. ते कुणबी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून ओबीसी रिझर्वेशन मध्ये आहेत. त्यामुळे परत जर कोण कुणबी होऊ इच्छित असेल, काही उदाहरणं देऊन होऊ इच्छित असेल तर मला काय वाटतंय, ठीक आहे, तुमची उदाहरणं सिमिलर जर कुठल्या एका दुसऱ्या लिटरेचरमध्ये येत असतील, म्हणजे तुकाराम महाराज म्हणायची बरे झाले देवा, म्हणजे काय कुणबी केलो नाही तरी असतो दंबेची मेलो, असू शकतं ना. कारण 200-300 वर्षापूर्वी किंवा उन्नत अवस्थेमध्ये इथला मानव पहिल्यांदा पशुपालनच करायचा, मग आम्ही पशुपालन करत होतो म्हणून मग असं आता आपण या महाराष्ट्राचा आत्ताचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा ना, या महाराष्ट्राची स्थितीगती प्रत्येक कम्युनिटी वाईज व्हावी ना. पंचायत राज ओबीसीच्या पंचायत राज केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणून सांगितलं होतं. आणि इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ फक्त इन्फॉर्मेशन गोळा करा असं होत नाही. इम्पेरिकल डेटा म्हणजे शाही डाटा, इम्पेरिकल डेटा म्हणजे महाराष्ट्रातली स्थितीगती, कुठल्या समाजाचं सामाजिक स्टेटस काय आहे. आणि रिझर्वेशन पॉलिसी ही सोशली डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावर सर्वात जास्त ट्रेस असणारी, संविधानाला अपेक्षित असणारी ही घटना आहे. मराठा आंदोलनाच्या दरम्यान मध्ये गावागावामध्ये मराठा समाजाकडून पोस्टर, गावबंदी लावण्याचे पोस्टर लावले होते. आता त्याच पद्धतीने ओबीसी बांधवांनी सुद्धा काही काही गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केलेली आहे. जरांगे असं म्हणतात की हे सगळं छगन भुजबळांनी पोस्टर लावायला सांगितलं. हे बघा आता त्यांच्या प्रश्न असा आहे की हे जे पोस्टर लागले त्याच्यामध्ये फक्त असं म्हणलं की त्यांनी ओबीसी नेते वगळून बाकीच्या नेत्यांना प्रवेश बंदी आहे, असे ते योग्य आहे. हे बरोबर आहे. माझी हे अयोग्य आहे. आपण कायदा सुव्यवस्था पाळणारे आहोत, त्यात आपण शोषित वंचित आहोत. त्यामुळं माझी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती आहे, आपण बाबासाहेबांच्या संविधानावर बिलीव्ह करणारी माणसं आहोत, त्यामुळे आपण अशा गोष्टी करू नयेत. मनोज जरांगे पाटील म्हणले की ओबीसी नेते सगळे एकवटले, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सगळे एकवटले की आरक्षण हे किती महत्वाचं आहे हे त्यांना कळलं. मात्र मराठा समाजाचे जे आमदार आणि खासदार त्यांना फक्त ते मताच्या आणि पदाच्याच मागे राहिले, त्यांना अजूनही आरक्षणाचं महत्व कळलेलं नाही. हे बघा, ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे, प्रचंड वेदना आहे, तरुण ऐकायला तयार नाही. आणि ओबीसीचे नेते ओबीसीच्या हक्क संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आलेत, ते निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले. लोकसभेचं तत्व त्यांनी पाळलं, पण तुम्ही एकत्र न येता प्रोग्राम लावता, करेक्ट कार्यक्रम लावता, तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड कार्यक्रम लावता, म्हणजे ही दिशाभूल करता का? आम्ही हक्क अधिकाराविषयी एकत्र आलो तर तुम्हाला एकत्र आले म्हणता, पण तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी इथली व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता. तुम्ही त्या दलितांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता, मुस्लिमांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता, त्याच दलितांची अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून प्रत्येक मोर्चामध्ये तुमच्या जाहीरनाम्यामधलं मागणी होती तुमची. ती दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमचे अॅट्रॉसिटीचे कायदे गुन्हे कुणाच्या विरोधामधले आहेत तुम्ही विचार करावा. आमच्या ओबीसीतल्या छोट्या छोट्या बांधवांच्या बलुत्या आलुत्यांच्या विरोधात तुमचे हे गुन्हे, अॅट्रॉसिटीचे गुन्हे कुणाविरुद्ध कोणाचे आहेत याचा अभ्यास सुद्धा माझ्या आंबेडकरी जनतेने करावा. आता
त्यांनी कार्यक्रम जाहीर केलाय, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शांती रॅली काढताय मोठ्या प्रमाणात, आणि आता त्याच्या बैठका झाल्या. आता हा संघर्ष कसा राहील पुढे, काय याच्यात थांबेल कधी? नाही, शांती रॅलीचं त्यांचं मी स्वागत करतो, पण असंतोष म्हणजे हे दंगल कोणी केली? ओबीसीनी केली का? ओबीसीनी नाही केली. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे वारंवार त्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे? हे थांबेल कसं? थांबायचा विषय बघा, महाराष्ट्राची आयडेंटिटी वेगळी आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विकसित विकसित समजला जातो म्हणण्यापेक्षा आहे. पण सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची धोरणं, महाराष्ट्रातले पुढारी म्हणण्यापेक्षा आमदार खासदार यांचं कुठेतरी काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. मी वारंवार या गोष्टीवर ट्रेस देतोय. या लोकांना संविधान माहित नाही. या लोकांना आमच्या शाळेतल्या मुलांना तुम्ही प्रियांबल म्हणून घ्यायला लावता. ते प्रियांबल मधलं अर्थ या लोकांना, यांची शाळा घेतली पाहिजे या विधानसभेमधल्या लोकांची. काय त्यांनी माझ्यावरती हक्कभंग आणला, काय आणला, मला शिक्षा करायची असेल तर करू द्या, मी त्या गोष्टीसाठी तयार आहे. पण संविधान काय आहे, सामाजिक न्याय काय आहे, बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांना काय अपेक्षित होतं, आणि जी लोक आम्हाला यातूनच पाहिजे ना, आम्हाला असंच पाहिजे म्हणतात ना, ते लोक ह्या कायद्याच्या जजमेंटकडं, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडं, हायकोर्टाच्या जजमेंटकडं, आयोगांच्या वेगवेगळ्या गोष्टींकडं ही लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ही लोक आपल्या विधानसभेतल्या, लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष करतात. ते कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या रिप्रेझेंटेशन कडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात. मग मी काय म्हणतो या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना, एकदा आम्हाला कळू द्या की आमचे सुताराचे, लोहाराचे, कुंभाराचे किती कलेक्टर आहेत या देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये. एकदा कळू द्या धनगराचे खासदार किती आहेत. एकदा कळू द्या बंजारा, वंजारी, कोण माळी, कोण जे म्हणतात ना, ह्यांनी लय खाल्लं, एवढं वर्ष खाल्लं, यांनी खूप. अरे काय रिझर्वेशन ही पंचायत राजमधलं आणि शिक्षण नोकऱ्यामधलं एंट्री पॉईंटचं सगळ्या लोकांना समतेचं समन्यायी तत्व प्रभावीपणे राबवण्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी आहे. 1994 जे वाढीव हे देण्यात आलेले आहे आरक्षण 1994, ते म्हणणे की जरंगे पाटलांचं म्हणणे की ते आरक्षण रद्द करा, जे पहिले होतं ते करा, त्याच्यात शोध पत्रिका काढा. कोण आहेत जरांगे? मी जे संविधानामधील गोष्ट रद्द करावं म्हणून सांगणारे कोण आहेत जरांगे? कोणत्या बेसवर 94ला वाढीव केलं, काय केलं होतं? कुठल्या बेसवर? तेच म्हणतोय मी, कोण आहेत जरांगे? मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. मंडल आयोगामध्ये पहिल्या काही जाती होत्या, परत मंडल आयोगामध्ये शरदचंद्रजी पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते. हे बघा, या पॉलिसीच्याही वरती येऊन ज्यावेळी या महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या रयतेचं हिताचं धोरण ज्यावेळी राबवायचं असतं, पॉलिसी ज्यावेळी राबवायची असती, त्यावेळी जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा या महाराष्ट्रातल्या तत्कालीन काही समित्यांना असं वाटत असेल की आपल्याला या लोकांना सुद्धा यात घेतलं पाहिजे, संवेदनशील माणसं होती ना, उदारमतवादी माणसं होती ना, आणि ते चालत आले ना आजपर्यंत. त्यामुळं हे ते त्यांचं रद्द करा, यांचं रद्द करा, जावं ना. तुम्ही आता म्हणालात की सगळ्या आमदार खासदारांना संविधान याची एक पाठ द्यायला पाहिजे, शाळा घेतली, पाठ दिला पाहिजे. तर मग आता त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, 4 वेळेस सर्वात सिनियर आहेत पवार साहेब, ते पण या सगळ्या विषयात आहेत. त्यांच्या मताबद्दल तुमचं काय मत? नाही बघा, मी आता मला वाटतं दुसऱ्यांदा ते तिसऱ्यांदा मी त्यांच्याबद्दल, मी खूप छोटा माणूस आहे, मी एका मेंढपाळाचा ओबीसी मधला भटक्याचा पोरगा आहे. पवार साहेब म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारी आहेत. पवार साहेबांनी महिलांच्या बाबतीमधलं रिझर्वेशनचं धोरण असो किंवा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासंदर्भातली त्यांची भावना असो, की जे पवार साहेबांना कायम टार्गेट करतात. यंग म्हणजे ज्यावेळी यंग होते पवार साहेब, म्हणजे त्यांचा प्राथमिक अवस्था होती त्या म्हणजे 92, 93, 94 कालावधीतले पवार साहेब प्रचंड उदारमतवादी होते, पुरोगामी होते. मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगतोय. पण आता पवार साहेब मला वाटतंय या सिच्युएशन मध्ये ते पण मी त्यांच्या मताविषयी त्यांच्याविषयी मी निगेटिव्ह नाही बोलणार, पण ते व्यक्त होत नाही त्याची आम्हाला खंत आहे. तर पवार साहेब प्रभावी व्यक्तिमत्व आहे. या पवार साहेबांनी जर एक मिटिंग लावली तर ते तरुणांना अपील करू शकतात, सांगू शकतात, आणि त्याचा परिणाम माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांवर होऊ शकतो ना. असं काहीतरी खुळखुळा वाजवणाऱ्या माणसाच्या यानं इथं बहकाव्यामध्ये अनेक तरुण आत्महत्या करत असतील तर मग पवार साहेबांनी पुढे आलं पाहिजे, आत्महत्या रोखल्या पाहिजेत. या लोकांना सांगितलं पाहिजे समजावून, नाही बाबा, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन गेल्या हजारो वर्षात झालंय,
ज्याला गावगाड्यामध्ये आपण उपजाऊ जमीन देऊ शकलेलो नाही, ज्याला गावगाड्यामध्ये प्रतिष्ठेचं पद प्रतिष्ठा कधी मिळू शकलेली नाही, ज्याला गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली, या माणसांना समतेचं तत्व राबवण्यासाठी आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर मी एक बाबासाहेबांचं उदाहरण इथं पब्लिकला अपील होण्यासाठी एक उदाहरण सांगू शकेन. रिझर्वेशन का दिलं गेलंय, त्याच्या मागची भावना काय आहे. तर बाबासाहेबांच्या सांगू शकतो का एक मिनिटाचं उदाहरण? हा, बाबासाहेबांनी ज्यावेळी बाबासाहेब होते त्यावेळी एक दलित समाजातला मुलगा कलेक्टर झाला. मला भाव व्यक्त करायचा आहे फक्त, मी खूप टेक्निकल बाब सांगत नाही. तर एक मुलगा कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या मुलाला त्यांनी भेटायला बोलवलं. मग तो नव्यानं कलेक्टर झालेला मुलगा ज्यावेळी बाबासाहेबांकडे जात होता त्यावेळी त्या मुलाला वाटलं की बाबासाहेबांनी मला कशासाठी बोलवलं असेल. तर तो मग धावत पळत बाबासाहेबांकडे गेला आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब ठीक आहे मी आलो, तुम्ही काय काम होतं का. तो एकदम आदबीनं उभा राहिला. त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला एक सांगितलं, बाबा तू कलेक्टर झालायस, तुला लाल दिव्याची गाडी भेटली, तर तो हमरस्त्यानं तुझ्या कार्यालयाकडे न जाता तू ज्या कम्युनिटीमधून आलास त्या गल्ल्यामधून, त्या पाड्यामधून, त्या मोहल्ल्यामधून, त्या वस्तीमधून तू तुझी गाडी घेऊन तुझ्या कलेक्टर ऑफिसकडे जात जा. मग त्या नव्यानं कलेक्टर झालेल्या मुलाला असा प्रश्न पडला की बाबासाहेब मला हम रस्त्यानं न जाता या पाड्या वस्तीतून मोहल्ल्यातून मला का जायला सांगते, असं का बाबासाहेब, असं केल्यानं काय होईल, असा त्यानं उपप्रश्न विचारला. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की आता आपण लोकशाहीमध्ये राहत आहोत, आपल्यावरती आजपर्यंत अन्याय केला गेलेला आहे, आपल्याला आज दुय्यम वागणूक दिलेली आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता नाही, जे तुझं काय रे काम, असं जे एक तुच्छता प्रमुख वागणूक दिल्या त्या लोकांच्या मनामध्ये, म्हणजे सुताराच्या मेटावरती, नाभिकाच्या दुकानामध्ये, कुंभाराच्या वाड्यावरती ज्यावेळी तुझी अशी गाडी निघून जाईल, ज्या गावातून निघून जाईल, त्यावेळी तिथल्या बाया बापड्यांच्या मनामध्ये, तिथल्या तरुणारूंच्या, या गावगाड्यातल्या माणसांच्या मनामध्ये एक विन विन सिच्युएशन, आमचाही एक कलेक्टर झाला बरं का, आम्ही हे कुठेही गुणवत्तेत कमी नाही होत बरं का, आम्हालाही या देशामध्ये संधी मिळाली बरं का, हा जो भाव आहे, या माझ्या लोकशाही मधली ही विन विन सिच्युएशन आहे. हा भाव निर्माण होण्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी आहे. मला कितपत अपिलिंग भाषेमध्ये सांगता आलं माहित नाही, पण रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा आदर आणि प्रत्येकाचा रिस्पेक्ट आणि संविधानामधल्या तत्वांचा रिस्पेक्ट, यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. अरे काय राव लावलाय, खेळ लावलाय, गरीब झालो मग आमचं असं झालं, मग आमचं तसं झालं, और शासन करतीत जमात तुम्ही. एका बाजूला जाज्वल्य इतिहास छाती ठोकपणे सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं त्या अमक्याला तसं झालं, तमक्याला तसं झालं, तमक्याला दिलं, अमक्याला का मिळत नाही. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हे शिवाजी महाराजांचं लढवं आहे, पण न्यायदान, कुशल प्रशासन हे आहे. 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणं शिवाजी महाराजांचं राज्यकारभाराचं धोरण हे आहे. आणि या अशा लोकांना तुम्ही समर्थन देता. दंगली कुणी घडवल्या आणि कशा घडवल्या, मगाशी तुम्ही बोलत दंगलीचं वक्तव्य. नाही, दंगलीचं हे बघा, दंगली ओबीसीनी कधी घडवलेलं नाहीत असं मला म्हणायचं होतं. ओबीसीचा तो इतिहास नाही आणि ओबीसी तसा डॉमिनंट नाही, हे मला सांगायचं. भाषेत सांगाल का की पवार साहेबांनी काय करणं तुम्हाला अपेक्षित आहे? पवार साहेबांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी, आमदार खासदारांची बैठक बोलवावी, सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बोलवावी, सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बोलवावी, इतिहास तज्ञांची बैठक बोलवावी, हवं तर प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूची बैठक बोलवावी, सगळ्या लोकांना एकत्र बसवावं आणि पवार साहेब सगळ्यांना रिस्पेक्ट पवार साहेबांना सगळी लोक रिस्पेक्ट करतील. आउट ऑफ जाऊन पवार साहेबांनी जर ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील, विरोधी पक्षनेते येतील, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख येतील, विधानसभेमधले, विधान परिषदेमधले लोकप्रतिनिधी येतील, राज्यसभेमधले लोकप्रतिनिधी येतील, लोकसभेमधले लोकप्रतिनिधी येतील. याचा अभ्यास करणारे लक्ष्मण मानेंसारखे प्रतिनिधी सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्हाला छोट्या 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 घटकातले लक्ष्मण गायकवाड असतील, उचल्याकार, काय वेदना आहेत त्यांच्या, नाथपंथी डवरी गोसावी मधल्या मच्छिंद्र भोसलेला तुम्हाला बोलवून घ्यावं लागेल. म्हणजे मला हे का सांगावंच वाटतं, अरे त्यांच्या वेदना काय आहेत, एकदा भले ते छोटे आहेत, त्यांचा निवडणुकीवर प्रभाव पडत नाही हे मान्य आहे, त्यांच्या मतामुळे तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे आम्हाला माहितीये. मॅन मनी मसल आणि पैसा आणि पैशातून सत्ता काय आहेत, आमदार खासदारांचे तोंडावळे काय आहेत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले, हॉटेल मालक, मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, पैसेवाले, या
महाराष्ट्राच्या रयतेच्या हिताचं धोरण राबवणारे माझे या महाराष्ट्राचे आमदार खासदार कुठे आहेत? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? मुख्यमंत्री कुठे आहेत? पैशाला प्राधान्य देणारे आणि निवडणूक जिंकण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून निवडणुका लढणारे आणि सामाजिक न्याय कायदा कानून ब्रेक करून काही निर्णय करू पाहणाऱ्या या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही सामान्य माणसाचा विचार करा, 12 करोड जनतेचा विचार करा. एक प्रश्न विचारतो की उद्या जरांगे पाटील यांना सुट्टी होणार आहे, तर त्या अनुषंगाने जरांगे पाटील आंतरवालीला जाणार आहे, तर त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा जो आहे तो घेऊन आंतरवालीला जाणार आहे. हे सगळं कसं बघा, त्यांनी काय करावं, काय करू नये, किती गाड्या घेऊन जाऊ नये, हे याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार? प्रत्येकाला आचार विचार संचार स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्यामध्ये ते जाऊ शकतात. त्यामुळं त्यांनी काय करावं हे आपण कोण ठरवणार आहे? पण संविधानात्मक ज्या काही गोष्टी आहेत, मला जेवढं ज्ञात आहे, मला जेवढं माझं तोकडं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या माध्यमातून मी काही गोष्टी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आताच म्हणाला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगे सर्व सुरू आहे. जरांगे पाटलांनी असाच आरोप केलाय की ओबीसी एकत्रीकरण करण्याच्या नावाखाली तुम्ही राजकारण करताय. लोकसभेत ओबीसींना फटका बसला, विधानसभेत बसू नये यासाठी तुमची तयारी असं ते म्हणतात. हे बघा, आमचे हक्क आणि अधिकार टिकले तर हे आमची ओबीसीची जनता आमच्या ओबीसीच्या नेत्यांना एंटरटेन करणार आहे किंवा उभं करणार आहे दारात. आमचे हक्क अधिकार जात असताना जर आमचे हे ओबीसीचे नेते गप्प बसले आणि उद्या जर ह्या आमच्या जनतेने त्यांना प्रश्न विचारला की आमचे हक्क आणि अधिकार जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता, हा प्रश्न नाही का? त्यामुळं त्यांनी केलं की ते पवित्र कार्य आणि ओबीसीनी केलं की ते म्हणजे स्वतःचा तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट, हे काय, याला काही मिनिंग आहे का? मुस्लिम समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यास मी भाग पाडेल, नाही दिलं तर मी बघतो कसे देते. अरे अरे, ह्या मिनिंग काय आहे अशा सेंटेन्सना? मी मगापासून एवढं तुम्हाला सांगतोय, कायद्याच्या सभागृहात या गोष्टी ठरतात. कायद्याच्या सभागृहातल्या गोष्टी काही स्वायत्त आयोगांकडे या गोष्टी येतात. कॉन्स्टिट्यूशन घटना देशाची हे गोष्टी आजपर्यंत अराजक माजला असतं ना. 78 वर्षात माझा देश समर्थ उभा आहे या संविधानाच्या बेसिक पायावर. याचा आम्हाला स्वाभिमान आहे, गर्व आहे. ठीक आहे, आम्ही हजारो वर्षात अजूनही आमच्यामधला जातीअंत झाला नाही, आम्हाला मान्य आहे. आजही सोशल डिस्क्रिमिनेशनला एखादा शिक्षक गेला असला तर त्याच्या बाबतीत काय बनवून बघितलं जातं आम्हाला माहिती आहे. रिझर्वेशन मधला एखादा माणूस जर पुढे गेला असेल आणि एखाद्या प्रशासनात काम करत असेल, एखादं धोरणात्मक, आमच्या राजेंद्र बारोड असतील, खूप माणसं आहेत, या माणसांना सुद्धा या गोष्टींना सामोरं जावं लागतं. एखादा पोलीस डिपार्टमेंटला एखादा अधिकारी असेल भटक्या विमुक्तातला किंवा एखाद्या ओबीसी बहुजनामधला, तर त्याला सुद्धा त्या कुठल्या मानसिकतेतनं बघितलं जातं. हजारो वर्ष ब्लड मध्ये आहे. म्हणजे देवाधिकांना सुद्धा सामाजिक न्याय द्यायचं जमलेलं नव्हतं. खूप जबाबदारीनं बोलतोय. तो न्याय देण्याचं काम माझ्या महाराष्ट्रामधल्या या फुले शाहू आंबेडकरांनी ईच अँड एव्हरी घटकाचा अभ्यास करण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम या 3 महामानवांनी केलंय. एक शेवटचा प्रश्न माझा काय केलंय काय म्हणजे एक शेवटचा प्रश्न, ओबीसीचे 1,48,000 बोगस जात प्रमाणपत्राचं वाटप झालंय आणि त्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, त्याची चौकशी यासाठी मार्फत झाली पाहिजे अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे मराठा क्रांती. बघा, बोगस या शब्दाचा अर्थच बोगस आहे. गुन्हेगार या शब्दाचा अर्थच गुन्हेगार आहे. मग गुन्हेगाराला जात नसते. बोगस काम करणाऱ्याला कोणी कायद्यासमोर कोणीही माफ करू नये. खूप छान होईल. मग कोण IAS कोण IPS, ओबीसीचं आरक्षण चोरून झाले त्याची आमच्याकडे लिस्ट आहे. आता इथं बोलायला आणि हे करायला भाग पाडू नका. गुन्हेगार आहे, त्याला गुन्हेगारीतलं शिक्षा झालीच पाहिजे ना. आम्ही असं कसं म्हणू की नाही याला शिक्षा नाही झाली पाहिजे त्याला झाली पाहिजे? कायद्यासमोर सगळे समान आहेत. जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारीची शिक्षा झालीच पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.